नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील। आज आपण आहे डाळिंबाच्या शेतीमध्ये आणि ही माझी स्वतःचीच डाळिंबाची सुद्धा शेती आहे। माझ्याकडे डाळिंब आणि पेरू म्हणजे डाळिंबाची माझ्याकडे 1800 झाड आहे आणि पेरूची माझ्याकडे 2000 झाड आहे। ते हे डाळिंब मी वारंवार जे सांगत असतो की डाळिंब मी आता तानावरती सोडलेलं आहे आणि तानावरती सोडून पानगळ झालेली होती। आता त्याला पाणी दिल्यामुळं त्याला हे असा फुटवा झालेला आहे। तर आपण हे झाड बघू शकता की कशा पद्धतीने फुटवा झालेला आहे। त्याला बघा, हे बारक्या बारक्या कुणे निघलेले आहेत। आता ह्याला 05234 म्हणजे ह्याचा तगारा वाढू नये ह्याच्यासाठी 05234 सोडलं जातं। ह्याला 05234 सोडून हा तगारा जागेला थांबवला जातो आणि मग चौक्या तयार होऊन कळी बाहेर फेकली जाते। आता ह्याला आपण खत भरलेला आहे। हा आपल्याला खत दिसतोय, हा इथं खत भरलेला आहे। त्याचबरोबर ह्या खताच्या खाली मटेरियल सुद्धा भरलेलं आहे। मटेरियल म्हणजे बेसोर डोस भरलेला होता त्याला। सुरुवातीच्या काळामध्ये आपण हे पानतोड केलं, म्हणजे पाणी बंद केलं। त्यानंतर हे वाळल्यानंतर छटणी ह्याची मारली। हे अशी गोल झाडं छाटून घेतलेली आहेत आणि छटणी झाल्यानंतर मित्रांनो ह्याला चांगलं पानगळ होईपर्यंत तानावर सोडलं होतं। तोपर्यंत खत आणि मटेरियल भरून घेतलं होतं। खत मटेरियल भरल्यानंतर ह्याला बेड मारले गेले आणि बेड मारून पाणी सोडलं। आता पाणी सोडल्यानंतर हे असं तगारा फुटलेला आहे ह्याला, म्हणजे तगारा आलेला नाही अजून, पण ही अशा पद्धतीनं ही आता हे जर काय असतील बारकी डाळिंब जुनी तर ही मात्र आपण तोडून काढली पाहिजे, अशी लांब टाकून दिली पाहिजे जरा शेतातनं। तर हा तगारा फुटलेला आहे ह्याला, तर तगारा आहे हे असं काढलं पाहिजे। हे डाळिंबाची ही आपण बघता ही सगळं असं माझे 1800 झाड आहे ती डाळिंबाची, ही सगळी इथून तिथून अशी त्याकडेपर्यंत 1800 झाड आहे ती। आणि हे 1800च्या 1800 झाड आता आपण धरलेले आहेत, म्हणजे आता हे फळांसाठी धरलेले। आता ह्याला कळ्या लागतील, छोट्या छोट्या चौक्या निर्माण होतात आणि त्यातून ह्या कळ्या निघतील छोट्या छोट्या आणि त्याच्यातून ह्याला डाळिंब बारीक बारीक डाळिंब लागतं। तर आपण आता ह्याचं नियोजन म्हणजे ह्याला पूर्ण झाकून टाकणार आहे असं, म्हणजे वरती ह्याला सावली केली जाणार। आता उन्हाळ्यामध्ये टेजिंग केलं जाणार आहे, ह्याला टेजिंग करून त्याला सावली केली जाते आणि सावलीमध्ये ते डाळिंबाची झाडं सगळी अशी ठेवली जातात। म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की ह्याला सगळं झाकून ठेवायचं आहे आणि झाकल्यानंतर मात्र ह्याच्यावरती रोग पडणार नाही। झाकल्यानंतर